रायगडमध्ये कलियुगातील मुघलांच्या वंशजांनी गरळ ओकली। महेंद्र दळवी, महेंद्र थोरवेंनी अवकातीत राहावं। सुनील तटकरेंवरील टीकेनंतर आनंद परांजपेंकडून पलटवार। मालेगावमध्ये किरीट सोमय्यांच्या दौऱ्याला विरोध। सोशल डेमोक्रेटिक पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून किरीट सोमय्या गो बॅकच्या घोषणा। कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। अधिकाऱ्यावर मासा फेकून मारल्याप्रकरणी नितेश राणे निर्दोष मुक्त। गर्दी असल्यामुळे मासे फेकताना पाहिलं नाही, अधिकाऱ्याचा जबाब। तर हल्ला झाल्याचा एकही प्रत्यक्ष साक्षीदार नाही, कोर्टाचं म्हणणं। लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्तिकर विभागाकडून पडताळणी। राज्य सरकारनं प्राप्तिकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती मागवली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना। प्रत्यक्ष निवडणुका ऑक्टोबरमध्ये 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता। महायुतीत राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली। अद्यापही राज्यमंत्र्यांना अधिकारांचं वाटप नाही। अधिकार नसल्यानं राज्यमंत्र्यांकडे प्रशासकीय फाईल जात नाहीत, सूत्रांची माहिती। अहिल्यानगर जामखेडमध्ये रात्री हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार। जामखेड पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल। गोळीबारात तरुण गंभीर जखमी, उपचार सुरू। गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही। व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्यानंतर आमदार रोहित पवारांची टीका। सोलापूर मुंगशी गावात शेतीच्या वादातून मुलाकडून आईची निर्घृण हत्या। मुलासह सुनेला कुर्डुवाडी पोलिसांकडून अटक।